नमस्कार. मी अतुल खेरडे, खगोल अभ्यासक आहे. तर रिसेंटली आपण सुनीता विलियम्सच्या बाबतीत भरपूर कन्सर्न्स सगळीकडे दिसत आहेत आणि नॅचरली काळजी वाटणारच आपल्याला. भारतीय मुलाची ती आंतरराष्ट्रीय स्पेसमध्ये खूप मोठं नाव कमावलेली व्यक्ती आहे. 59 वर्ष वय आहे त्यांचं आणि 2 वेळा ते स्पेसमध्ये जाऊन आलेले आहेत पूर्वी. आणि आत्ता सध्या स्टारशिप नावाची एक व्हेइकल आहे, म्हणजे स्पेसवर जाण्याचं यान आहे. तर याचं काही तांत्रिक टेस्टिंग चाललेलं आहे आणि त्या टेस्टिंगसाठी सुनीता विलियम्स ही टेस्ट पायलट असल्यामुळे ती स्टारशिप घेऊन गेले वर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर. आता ते स्पेस स्टेशनवर गेल्यानंतर असं लक्षात आलं की काही हेलियमची लीक्स होत आहेत त्याच्यामध्ये आणि नॅचरली ही अत्यंत संवेदनशील बाब असल्यामुळे धोका होऊ नये म्हणून त्याचं पूर्ण टेस्टिंग झाल्याशिवाय परत यायचं नाही असा निर्णय घेण्यात आला. मग 2 तारखेला परत येणार होते, त्याच्यातही पुढे ढकललं गेलं ते. आणि तसं काळजी करण्याचं विशेष कारण नाही, कारण तिथे खायला प्यायला भरपूर आहे आणि तिथं अजूनही 2-4 यानं आहेत, म्हणजे बाकीचे पण यानं असतात तिथे. तर परत यायचे असं काही इमर्जन्सी आलेली नाही आहे. आणि मग सुनीता विलियम्स आणि तिच्याबरोबर जो कोणी साथीदार आहे तिचा, हे दोघंजण तिथेच थांबलेले आहेत आणि मग इतर मिशन्सचे जे काही कामं आहेत त्याच्यामध्ये ते मदत करत आहेत. त्यामुळे असं काळजी करण्याचं फारसं कारण नाही आहे. पण साहजिकच आपल्याला उत्कंठा असणार आहे की हे कधी सगळं नीट होईल आणि ती कधी परत येईल. तर त्या हिलियमचे लीक्सचं टेस्टिंग वगैरे पूर्ण झाल्यानंतर त्यांना जेव्हा खात्री होईल की हे परत व्यवस्थित होईल तेव्हा ते परत येण्याचं प्लॅन करतील. तर आत्तापर्यंत लेटेस्ट मला काही परत येण्याचं प्लॅन माहिती नव्हता, म्हणजे आता काही झालेलं डिक्लेअर नाही केलेलं. हिलियम त्याच्यामध्ये याच्यासाठी आवश्यक असतो की परत येताना हिलियम गॅस सोडून ते यानाचं दिशा बदलता येते आपल्याला. वेगवेगळ्या ज्या दिशेने गॅस सोडणार त्याच्या उलट्या दिशेने ते यान फिरतं आणि हे म्हणजे स्टेअरिंग एक प्रकारचं. आणि हे स्टेअरिंग करण्यामध्ये जर अडचण आली तर खूपच मोठा धोका होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी ते परत न येण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते टेस्टिंग वगैरे झाल्यावर आपल्याला बातम्या नासाकडनं येतच राहतील. विश ऑल द बेस्ट टू सुनीता विलियम्स फ्रॉम ऑल इंडियन्स. थँक्यू.